एकाचा ती गळा पकडते. त्याचे ताईत कुठेतरी पडल्यामुळे ती त्याला हात लावू शकत होती. त्याचा एक मित्र फेकला जात नाही. तो व्यवस्थित असतो. तो लपून छपून तिच्या मागून येऊन तिला ताईत लावतो. त्यामुळे ती नॉर्मल होते आणि ती गळा सोडते. ती सर्वांना बघून आश्चर्यचकित होते. मयूरला उठण्यासाठी मदत करते. एका मित्राला खूप लागले असते कारण तो भिंतीवर आपटल्यामुळे त्याला डॉक्टर बोलवतात. मयूर तिला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या गळ्यात माय घालतो. तिला अंगारा लावतो. तिला ती माय काढायची नाही अशी वॉर्निंग देतो. आता ते त्यांच्या घरी जाण्याचा विचार करतात. मयूर तिकीट बुक करतो. सर्वजण कपडे भरू लागतात. मयूर रूममध्ये येतो तेव्हा मयूरी रूममध्ये नसते. तो तिला शोधू लागतो तर ती खाली जेवत असते. तिला बघून तो आश्चर्य करतो. ती चिकन खात असते. जसे की तिला कधी मिळतच नाही अशी ती खात असते. मयूर तिच्या जवळ जातो आणि तिच्या गळ्यात बघतो. ताईत नसते. ती त्याच्याशी न बोलताच रूममध्ये जाते. त्याच्या लक्षात येते मयूरी चेटकणीच्या वशमध्ये आहे. अशा परिस्थितीत जाणे आपल्या सर्वांसाठी खूप रिस्की आहे. त्यामुळे तो तिकिटे कॅन्सल करतो आणि मित्रांच्या मदतीने त्या काकांना कुलू मनालीला आणण्याची सोय करतो जेणेकरून मयुरीला इथून घरी नेता येईल. सुरुवातीला काका तयार नसतात पण त्यांना खूप विनंती करून येण्यासाठी तयार करतात. मयूरचा मित्र काकांना घेऊन येतो. आता मात्र हॉटेलच्या स्टाफला थोडी कल्पना दिली जाते. काही विधी करावी लागणार असल्यामुळे सुरुवातीला हॉटेलकडून परमिशन नसते.